आई हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर येतो तो निस्वार्थ प्रेमाचा चेहरा. जगातील प्रत्येक आई आपल्या मुलाच्या आनंदासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावते. पण जेव्हा तोच मुलगा मोठा होऊन आईसाठी वेळ काढू शकत नाही तेव्हा तिच्या मनात काय वेदना दडलेल्या असतात. आजची कथा आहे अशाच एका आईची, जिची शेवटची इच्छा तिच्या मुलाचं आयुष्य कायमचं बदलूनच गेली. पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात रुक्मिणी नावाची 70 वर्षाची महिला राहत होती. गावाच्या टोकाला तिचं छोटंसं कौलारू घर होतं. घरासमोर तुळशी वृंदावन, अंगणात एक जुना आंब्याचा वृक्ष आणि बाजूला पांढऱ्या जाईच्या फुलांचा वेल. घर तसं साधं होतं, पण त्यात मायेचा सुगंध भरलेला होता. दररोज सकाळी रुक्मिणी सूर्योदयाच्या आधी उठायची, अंगण झाडायची, तुळशीला पाणी घालायची, देवघरात दिवा लावायची आणि हात जोडून फक्त एकच प्रार्थना करायची, देवा, माझा प्रमोद सुखात राहू दे. त्याच्या संसारात कधी दुःख येऊ देऊ नकोस. जगातील सर्व सुख त्याला मिळू देत. माझ्या वाट्याचं आयुष्यही त्याला दे. मला दुसरं काहीच नको देवा. हीच प्रार्थना रुक्मिणी सतत देवासमोर उभी राहून करायची. स्वतःसाठी तिने कधी काही मागितलंच नव्हतं. स्वतःसाठी तिला काहीच नको होतं. त्यामुळे गावातील लोक म्हणायचे, रुक्मिणी, तू स्वतःसाठी काही मागत जा. त्यावर ती हसून उत्तर द्यायची, मुलगा सुखी असेल तर एका आईला आणखी काय हवं, तुम्ही सांगा ना. प्रमोद तिचा एकुलता एक मुलगा. प्रमोद 2 वर्षाचा असतानाच त्याचे वडील गणपतराव यांचं अपघातात निधन झालं होतं. त्या दिवसापासून रुक्मिणी त्याची आईही झाली आणि वडीलही. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायची, मरमरपर्यंत काम करायचं आणि संध्याकाळी गावात पापड लोणची विकायची. कधी घरात धान्यही नसायचं, पण तिने प्रमोदच्या ताटात भाकरी कधीही कमी पडू दिली नाही. एकदा तर प्रमोदच्या शाळेची फी भरण्यासाठी रुक्मिणीकडे 1 रुपयासुद्धा नव्हता. तेव्हा तिने तिच्या लग्नात मिळालेली शेवटची सोन्याची बांगडीसुद्धा विकली. जेव्हा ती दागिने विकायला गेली तेव्हा ते विकताना सोनार म्हणाला, रुक्मिणी, ही तुझ्या संसाराची शेवटची निशाणी आहे आणि हे सुद्धा तू विकायला निघाली आहेस का? तेव्हा रुक्मिणी डोळे पुसत म्हणाली, अशा 1000 बांगड्या माझ्या नशिबात येतील पुन्हा, परंतु माझ्या मुलाचं भविष्य यापेक्षा मोठं आहे. प्रमोद अभ्यासात खूप हुशार होता. तो त्यांच्या गावात 10वीत पहिला आला. संपूर्ण गावाने त्याचा सत्कार केला. संपूर्ण गावाने जणू त्याला काही डोक्यावरच घेतलं होतं, कारण तो खरंच खूप संस्कारी आणि हुशार मुलगा होता. त्या दिवशी रुक्मिणी अभिमानाने रडत होती. आज तुझा बाबा असताना तर खूप आनंद झाला असता त्यांना. त्यांची खूप इच्छा होती की तू खूप मोठा अधिकारी होशील आणि अगदी सुटाबुटामध्ये आणि लाल दिव्याच्या गाडीत त्यांच्यासमोर उभा राहशील. प्रमोदने रुक्मिणीचे अश्रू पुसले आणि म्हणाला, आई, मी खूप मोठा अधिकारी होईल. तू आता अजिबात काळजी करू नकोस. मी तुला कधीच काम करू देणार नाही. तू आता तुझे संपूर्ण आयुष्य फक्त आरामात जगायचं आहेस. तेव्हा रुक्मिणीच्या डोळ्यात स्वप्न चमकली आणि अशीच वर्ष सरत गेली. प्रमोद पुण्यात मोठ्या कॉलेजला शिकायला गेला. नंतर त्याला खूप मोठ्या कंपनीत नोकरीही लागली. प्रमोदचा पगार लाखात होता. आता त्याच्याकडे स्वतःचं घर, गाडी होती आणि त्याचं लग्नही त्याच्या आवडीच्या मुलीशी झालं, प्रियासोबत. आणि त्याला 5 वर्षाचा मुलगाही होता, आर्यन. आता प्रमोदकडे सगळं काही होतं, फक्त आईसाठी वेळ नव्हता. सुरुवातीला प्रमोद आईला रोज फोन करायचा. नंतर आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एखादा फोन तो आईला करायचा. आणि आता कधीकधी 2-2 महिनेही प्रमोदचा फोन यायचाच नाही. पण तरीही रुक्मिणी कधी तक्रार करायची नाही. रोज संध्याकाळी ती घराबाहेरच्या जुन्या बाकावर बसून रस्त्याकडे पाहत राहायची. प्रत्येक 4 चाकीचा आवाज ऐकला की तिचे डोळे चमकायचे. तिला वाटायचं, माझा प्रमोद आला बहुतेक. पण ती गाडी पुढे निघून जायची आणि तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पुन्हा विरून जायचं. हे दृश्य शेजारच्या सुमन काकू रोज पाहत होत्या आणि त्यांना ते चित्र पाहावंसं वाटत नव्हतं. एक दिवस त्या म्हणाल्या, अगं रुक्मिणी, किती दिवस वाट बघणार प्रमोदची. फोन करून बोलाव ना त्याला.
तेव्हा रुक्मिणी हलकंसं हसली आणि म्हणाली, सुमन, अगं शहरात खूप मोठी नोकरी आहे त्याची, खूप जबाबदाऱ्या आहेत त्याला, खूप मोठा साहेब झाला आहे माझा प्रमोद. मी फोन केला तर त्याला त्रास होईल. तेव्हा सुमन काकू म्हणाल्या, अगं रुक्मिणी, पण तू तर त्याची आई आहेस. आईच तर आहे म्हणून त्याला ओझं व्हायचं नाही. मला रुक्मिणीचं हे बोलणं ऐकून सुमन काकूंचेही डोळे भरून आले. त्या रात्री रुक्मिणी तिचं कपाट उघडत होती. त्या कपाटाच्या आतमध्ये एक लहानसा डब्बा होता. त्यात प्रमोदची पहिली पाटी, पहिला शाळेचा बिल्ला, एक तुटलेली खेळण्याची कार आणि लहानपणी त्याने काढलेलं एक चित्र, हे सर्व काही ठेवलं होतं. त्या चित्रात त्याने 3 माणसं काढली होती. खाली हस्ताक्षरात लिहिलं होतं, मी, आई आणि बाबा. त्या चित्रावर हात फिरवत रुक्मिणी हळूच म्हणाली, अरे बाळा, तू मोठा झालास, पण तुझी आई अजूनही तुझ्या त्या छोट्याशा चित्रातच अडकून राहिली आहे. रुक्मिणीच्या डोळ्यातून 2 अश्रू थेट त्या चित्रावर पडले. रात्रभर प्रमोदच्या लहानपणीचं चित्र हातात घेऊन बसलेल्या रुक्मिणीला कधी झोप लागली हे तिचं कळलंच नाही. सकाळी कोंबड्याच्या आरवण्याने तिला जाग आली. सकाळी घरातलं सर्व काही आवरून रुक्मिणीने देवघरातला दिवा लावला. पण आज तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हास्य नव्हतं. आज तिला काहीतरी विचित्रच वाटत होतं. परंतु काय हे तिलाही समजत नव्हतं, कारण आज तिचा वाढदिवस होता. तिला स्वतःच्या वाढदिवसाचं फारसं अप्रूप नव्हतं. पण गेल्या 10 वर्षापासून प्रमोद दरवर्षी या दिवशी आईला फोन करायचा, तेही न चुकता. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई, हे 4 शब्द ऐकण्यासाठी ती सकाळपासून मोबाईलकडे पाहत होती. पुण्यात प्रमोद ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होता. त्याच्या मोठ्या कंपनीचा एक नवीन प्रोजेक्ट सुरू होणार होता. सगळ्यांची धावपळ सुरू होती. तेवढ्या त्याच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन चमकलं, मॉम्स बर्थडे टुडे. प्रमोदने स्क्रीनकडे पाहिलं. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मीटिंग संपली की लगेच फोन करतो आईला, असं म्हणत त्याने नोटिफिकेशन बाजूला केलं. पण कामाच्या गडबडीत तो पुन्हा ते विसरून गेला. दुपार झाली. रुक्मिणी घराबाहेर बसली होती. रस्त्याने जाणारा प्रत्येक माणूस तिला हसून विचारत होता, काय रुक्मिणी, आज तुझा मुलगा येतोय ना? तेव्हा ती हसून म्हणायची, हो, त्याचं काम संपलं की येईल तो, नाहीतर तो मला फोन तरी नक्कीच करेल. पण रुक्मिणीच्या मनात मात्र धडधड सुरूच होती. संध्याकाळी सुमन काकू हातात पुरणपोळी घेऊन आल्या. अगं रुक्मिणी, आज तुझा वाढदिवस आहे ना, म्हणून खास केली तुझ्यासाठी. रुक्मिणीने हसत ताट घेतलं. कशाला एवढा त्रास घेतला गं सुमन? तेव्हा सुमन काकू म्हणाल्या, त्रास कसला, पण एक सांग, प्रमोदचा फोन आला का तुला? तेव्हा क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. रुक्मिणीने तिची नजर चुकवली आणि म्हणाली, अजून नाही, बहुतेक तो कामात खूप बिझी असेल. सुमन काकूंनी उत्तर समजलं होतं. रात्रीचे 9 वाजले. घरात फक्त भिंतीवरील घड्याळाचा टिकटिक आवाज येत होता. रुक्मिणीने मोबाईल पुन्हा हातात घेतला. मोबाईलवर पाहिलं तर एकही मिस कॉल नव्हता. आता न राहून तिने स्वतः प्रमोदचा नंबर लावला. फोन वाजत राहिला, पण कुणीही फोन उचलला नाही. ती शांतपणे फोन ठेवते, देवासमोर बसते आणि हलक्या आवाजात म्हणते, देवा, माझा मुलगा खूप आनंदात असू दे, मला एवढेच पुरेसे आहे. स्वतःच्या वाढदिवशीही तिने मुलासाठीच प्रार्थना केली. त्या रात्री पुण्यात प्रमोद घरी आला. तेव्हा त्याची पत्नी प्रिया हसत म्हणाली, आज खूप दमलेला दिसतोयस. हो, आजचा दिवस खूप धावपळीचा होता. त्यानंतर ते दोघे जेवायला बसले. तेवढ्यात छोटा आर्यन धावत आला. बाबा, आज शाळेत टीचर म्हणाल्या, आजी आजोबांना रोज फोन केला पाहिजे. त्यावर प्रमोद हसला आणि म्हणाला, हो बाळा, करायचा. मग तू आपल्या आजीला फोन केलाच का? हा प्रश्न ऐकताच प्रमोदच्या हातातील घास खाली पडला. त्याच्या डोळ्यासमोर सकाळचं ते नोटिफिकेशन चमकलं, मॉम्स बर्थडे टुडे. तो घाबरून मोबाईल उघडतो. रात्र झाली होती. घड्याळात 10:30 वाजले होते. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव उमटले. अरे देवा, मी आईचा वाढदिवस विसरलो. त्याने थरथरत्या हाताने फोन लावला. फोन वाजत राहिला, पण यावेळी रुक्मिणीने फोन उचललाच नाही, कारण दिवसभर वाट पाहून ती रडत रडत झोपली होती. फोनचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही. आता प्रमोदने दीर्घ श्वास घेतला. उद्या सकाळी पहिल्यांदा आईशी बोलतो आणि
पुढच्या आठवड्यात गावाला जाऊन तिला भेटूनच येतो. पण नशिबाने त्याच्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं. असाच दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी रुक्मिणी अचानक गंभीर आजारी पडते. सुमन काकू प्रमोदला अनेकदा फोन करतात, पण तो फोन उचलत नाही. त्यानंतर रुक्मिणी एक पत्र लिहायला सुरुवात करते. त्यामध्ये तिची शेवटची इच्छा असते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रमोदला नेहमीपेक्षा लवकर जाग आली. काल रात्रीपासूनच त्याच्या मनात एक विचार सुरू होता, आईचा वाढदिवस आणि मी कसा काय विसरलो. त्याने घाईघाईने मोबाईल हातात घेतला आणि आईला फोन लावला. फोन वाजत होता. एकदा, दोनदा, तीनदा, पण कुणीच फोन उचलत नव्हतं. बहुतेक देवळात गेली असेल असं म्हणून त्याने स्वतःची समजूत काढली. त्याचवेळी गावाकडे रुक्मिणीची तब्येत अचानक खूप बिघडली होती. सकाळी अंगण झाडताना तिला जोराची चक्कर आली. हातातील झाडू खाली पडला आणि ती अंगणातच कोसळली. सुमन काकूंनी आवाज ऐकला आणि धावत आल्या. रुक्मिणी, अगं डोळे उघड. सुमन काकूंनी गावकऱ्यांच्या मदतीने तिला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली. वय खूप झालंय, शरीर खूप अशक्त झालं आहे, काळजी घ्या. शक्य असेल तर मुलाला लगेच बोलवा, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा सुमन काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी लगेच प्रमोदला फोन केला. यावेळी फोन लागला. हॅलो काकू, प्रमोद बाळा, तुझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. तू शक्य तितक्या लवकर इकडे निघून ये. तेव्हा प्रमोद घाबरला. काय झालं आईला? सुमन काकू म्हणाल्या, डॉक्टर म्हणतात वेळ घालवू नको. प्रमोद काही क्षण शांत राहिला. पण त्याच दिवशी त्याची कंपनीच्या परदेशी क्लायंटसोबत अत्यंत महत्त्वाची मीटिंग होती. त्याने डोळे मिटले. काकू, आज मी निघू शकत नाही. उद्या सकाळी नक्की येतो. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. सुमन काकूंनी हळू आवाजात विचारलं, बाळा, जर उद्या उशीर झाला तर? तेव्हा प्रमोद काही बोलू शकला नाही. मी येतो काकू, उद्या नक्की. आणि फोन कट झाला. संध्याकाळी सुमन काकू दवाखान्यात रुक्मिणीजवळ बसल्या होत्या. तेव्हा रुक्मिणी हलक्या आवाजात म्हणाली, प्रमोदचा फोन आला होता का गं? सुमन काकूंनी खोटं हसत उत्तर दिलं, हो, येतोय तो लगेच. रुक्मिणीच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. मला माहिती होतं माझा मुलगा येणारच. त्या रात्री रुक्मिणीला झोप येत नव्हती. तेव्हा तिने सुमन काकूंना हाक मारली, सुमन काकू, एक वही आणि पेन द्याल? तेव्हा सुमन काकू म्हणाल्या, कशासाठी गं? थोडंसं लिहायचं आहे. सुमन काकूंनी वही आणून दिली. रुक्मिणीचे हात थरथरत होते, तरीही ती लिहू लागली. प्रत्येक शब्दासोबत तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. पण ते पत्र प्रमोदसाठी होतं. मध्येच ती थांबली. खिडकीतून चंद्राकडे पाहत हसली. देवा, माझा प्रमोद आला की हे पत्र त्याच्या हातात दे. पुण्यात रात्री 11 वाजले होते. आता प्रमोदची मीटिंग संपली होती. प्रमोद ऑफिसच्या खिडकीतून बाहेर पाहत होता. अचानक त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. काहीतरी चुकत असल्याची भावना त्याला सतावत होती. त्याने पत्नी प्रियाला म्हटलं, आपण उद्या पहाटेच गावाला निघूया. तेव्हा प्रिया म्हणाली, हो, आता लगेच गावाला जायची काय गरज आहे? एका दिवसात आई कुठेही जाणार नाही. त्यावर प्रमोदने काही उत्तर दिलं नाही. त्याच्या डोळ्यासमोर सतत आईचा हसरा चेहरा फिरत होता. त्या रात्री गावात रुक्मिणी देवघरासमोर बसली होती. तिने दोन्ही हात जोडले आणि म्हणाली, देवा, माझ्या मुलाला कधीच दोष देऊ नकोस. तो वाईट नाही, फक्त आयुष्याच्या धावपळीत तो अडकला आहे. हे बोलून तिने ते लिहिलेलं पत्र छातीशी धरलं आणि तिच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहू लागले. प्रमोद पहाटेच गावाकडे जायला निघतो. पण गावात पोचल्यावर त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का त्याची वाट पाहत असतो. आणि गावी पोचल्यावर त्याच्या हातात येतं ते आईचं शेवटचं पत्र, जे ऐकून प्रत्येक श्रोत्याच्या डोळ्यात पाणी येईल नक्की. रात्रभर प्रमोदच्या डोळ्याला डोळा लागला नाही. पहाटे 4 वाजता तो, त्याची पत्नी प्रिया आणि मुलगा आर्यन गाडीत बसले. पुण्याहून गावाकडे निघताना प्रमोदच्या मनात एकच प्रार्थना होती, देवा, फक्त एकदा आईला भेटू दे. गाडी वेगाने धावत होती, पण प्रमोदला वाटत होतं रस्ता आज मुद्दाम लांब झाला आहे. प्रत्येक 10-15 मिनिटांनी तो सुमन काकूंना फोन करायचा, पण फोन काही लागत नव्हता. गावात पाऊस असल्यामुळे नेटवर्क नव्हतं. आता त्याची अवस्था वाढत चालली होती. सकाळचे 9:30 वाजले. गाडी गावात शिरली. गावात काहीतरी वेगळंच वातावरण होतं.
गल्लीतले लोक शांत उभे होते. काहींच्या डोळ्यात अश्रू होते. आता प्रमोदची छाती धडधडू लागली. तो गाडीतून उतरला आणि धावत घराकडे गेला. घराच्या अंगणात पांढरा मंडप लावलेला होता. घराबाहेर चपलांची रांग होती. हे सगळं पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नाही नाही, हे खरं असू शकत नाही. तो धावत घरात शिरला आणि पाहतो तर काय, समोर पांढऱ्या कापडात शांत झोपलेली त्याची आई होती. कपाळावर चंदन, भोवती फुलं. जिच्या कुशीत तो लहानाचा मोठा झाला ती आज कायमची शांत झाली होती. आई. प्रमोदचा आवाज संपूर्ण घरात घुमला. तो आईच्या पार्थिवाजवळ बसला. तिचे थंडगार हात आपल्या हातात घेतले. आई, उठ ना, बघ मी आलोय. तू रोज म्हणायचीस ना, माझा प्रमोद येईल. आई, आता मी आलोय. पण आज उत्तर देण्यासाठी त्याच्याजवळ आईच नव्हती. प्रमोद हमसून हमसून रडू लागला. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. सुमन काकू त्याच्याजवळ आल्या. त्यांनी प्रमोदच्या खांद्यावर हात ठेवला. बाळा, तुझी आई शेवटच्या क्षणापर्यंत तुझी वाट पाहत होती. तिने शेवटचा श्वास घेण्याआधी एकदाच विचारलं, माझा प्रमोद आला का? मी तिला म्हणाले, येतंय तुझं बाळ, रस्त्यात आहे. ते ऐकून ती हसली आणि शांतपणे तिने डोळे मिटले. हे ऐकताच प्रमोद कोसळला. आई, मला माफ कर, मला माफ कर गं आई, असंच तो म्हणत होता. रुक्मिणीचे अंत्यसंस्कार पार पडले. संध्याकाळ झाली. घरात नीरव शांतता होती. त्याचवेळी सुमन काकूंनी कपाटातून एक तपकिरी रंगाचं पाकिट काढलं. त्यावर सुंदर अक्षरात लिहिलं होतं, फक्त माझ्या प्रमोदसाठी. प्रमोदचे हात थरथरत होते. त्याने ते पाकिट उघडलं. त्या पाकिटामध्ये आत एक पत्र होतं आणि एक जुना फोटो. फोटोत लहान प्रमोद आईच्या मांडीवर बसून हसत होता. पत्र उघडून प्रमोद ते वाचू लागला. प्रिय प्रमोद, हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर कदाचित मी या जगात नसेल बाळा. सर्वप्रथम एक गोष्ट, स्वतःला कधीच दोष देऊ नकोस. तू वाईट मुलगा नाहीस. मला माहिती आहे तू खूप कष्ट करतोस. फक्त आयुष्याच्या धावपळीत तुझी आई मागे राहिली रे, एवढंच. तू लहान असताना तू मला घट्ट मिठी मारून म्हणायचास, आई, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तू मला सोडून कुठे जाणार नाहीस ना. परंतु वेळ बदलला, तू मोठा झालास, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच बदललं नाही. माझी एक शेवटची इच्छा आहे बाळा, तुझ्या मुलावर कधीही अशी वेळ येऊ देऊ नको की त्याला त्याच्या वडिलांसाठी वाट पाहावी लागेल. आणि तुझ्या घरात कोणताही वृद्ध माणूस एकटेपणाने कधीही रडू देऊ नकोस. मला मागड्या भेटी कधीच नको होत्या. मला फक्त तुझ्यासोबत एक कप चहा आणि 2 प्रेमाचे शब्द हवे होते. बस. एका आईला अजून दुसरे काय हवे असते रे. शेवटपर्यंत आपल्या मुलाची साथ. बस. प्रमोद बाळा, नेहमी आनंदात राहा. तुझीच आई. पत्रावर प्रमोदचे अश्रू थेंबाथेंबाने पडत होते. तो फोटो छातीशी धरून इतकंच म्हणाला, आई, तू गेलीस, पण आज मला जगण्याचा खरा अर्थ शिकवून गेलीस. आईचं पत्र वाचून प्रमोद बराच वेळ तिथेच निशब्द बसून राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तो आईच्या रिकाम्या पलंगाजवळ गेला. उशीवर अजूनही तिच्या केसांचा एक बारीक तुकडा अडकला होता. भिंतीवर त्याच्या लहानपणीचा फोटो लटकत होता. त्या घरात प्रत्येक वस्तू जणू त्याला एकच प्रश्न विचारत होती, प्रमोद, इतका उशीर का केलास? प्रमोदने कपाट उघडलं. आत त्याला एक छोटी कापडी पिशवी सापडली. त्यात त्याच्या शाळेतील पहिलं बक्षीस, एक तुटलेलं घड्याळ, पहिल्या पगारात आईसाठी आणलेली स्वस्त साडी आणि त्याने लहानपणी लिहिलेली एक चिठ्ठी होती. त्यावर त्याने लिहिलं होतं, आई, मी मोठा झाल्यावर तुला कधीच रडू देणार नाही. ते वाचून प्रमोदच्या अश्रूंचा बांध फुटला. आई, मी हरलो, तुझ्यासमोर हरलो मी. दुसऱ्या दिवशी प्रमोद पुण्याला परतला. पहिल्यांदाच त्याने ऑफिसमध्ये जाऊन आपल्या बॉसला सांगितलं, सर, मला आता आयुष्य फक्त कामासाठी जगायचं नाही. त्याने आपल्या कामाचं स्वरूप बदललं. आठवड्यातला एक दिवस कुटुंबासाठी राखून ठेवला. रविवारी सकाळी त्याने मुलगा आर्यनचा हात धरला आणि म्हणाला, चल बाळा, आज आपण एका खास ठिकाणी जाऊ. कुठे बाबा? तुझ्या आजीच्या घरी. ते दोघेही त्यांच्या गावात पोचले. प्रमोदने आईच्या घराची दुरुस्ती केली. अंगण पुन्हा फुलांनी भरलं. तुळशी वृंदावन नव्याने बांधलं. पण त्याने त्या घरावर एक वेगळी पाटी लावली.
आईचं घर. येथे कोणताही वृद्ध माणूस कधीच एकटा राहणार नाही. हळूहळू गावातील एकटे राहणारे आजी आजोबा तिथे येऊ लागले. प्रमोद त्यांच्यासोबत बसायचा, त्यांच्या गप्पा ऐकायचा, त्यांच्यासोबत जेवायचाही. एके दिवशी एका आजीने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, बाळा, तू आमचा मुलगा नाहीस, पण मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलंस तू आम्हाला. प्रमोदच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तो मनात म्हणाला, आई, तुझी शेवटची इच्छा आज पूर्ण झाली. त्यावेळी छोटा आर्यन धावत आला आणि म्हणाला, बाबा, आपल्याला आजी दिसत नाही, पण ती आपल्याला पाहत असेल ना रे. प्रमोदने आकाशाकडे पाहिलं. मावळत्या सूर्याची एक किरण आईच्या फोटोवर पडली होती. तो हसला आणि म्हणाला, हो बाळा, आई कधीच दूर जात नाही. ती आपल्या आठवणीत, आपल्या संस्कारात आणि आपल्या प्रत्येक चांगल्या कृतीत जिवंतच असते. त्या दिवशी प्रमोदने मनोमन एक वचन दिलं, ज्या चुका मी माझ्या आईसोबत केल्या त्या माझा मुलगा माझ्यासोबत कधीच करणार नाही आणि आजपासून कोणतीच आई कधीच एकटी राहणार नाही. त्यानंतर प्रमोदने त्याच्या आईचे घर एका खूप मोठ्या वृद्धाश्रमात रूपांतरित केले आणि त्याला नाव दिले रुक्मिणीची माया. आज त्याच्या वृद्धाश्रमात येणारी प्रत्येक वृद्ध व्यक्ती खूप आनंदाने आणि समाधानाने त्या रुक्मिणीची माया वृद्धाश्रमात राहत होते, कारण प्रमोद स्वतः प्रत्येक वृद्ध व्यक्तीची दखल घेत होता. त्या लोकांना त्यांच्या मुलाची माया आणि प्रेम देत होता. आज खऱ्या अर्थाने रुक्मिणी त्या वृद्धाश्रमात जिवंत होती. तिचा सहवास सर्वत्र दरवळत होता आणि ती आपल्या मुलाला खूप सारे आशीर्वाद देत होती. आणि प्रमोद नेहमी म्हणायचा, माझ्या रुक्मिणी आईच्या घरात येणारे प्रत्येक वृद्ध व्यक्ती माझ्यासाठी मायबापच आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळते की आईवडिलांना पैशाची नव्हे तर आपल्या वेळेची गरज असते. कारण पैसा पुन्हा कमवता येतो, पण निघून गेलेली माणसं आणि निसटलेला वेळ कधीच परत येत नाही. आयुष्यात आपण खूप बिझी झालो आहोत, पण त्या कामातून थोडा तरी वेळ काढून आईवडिलांना दिवसातून एकदा तरी एक फोन नक्की करत जा. कदाचित तुमचा तो फोन शेवटचाही असू शकतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही हृदयस्पर्शी कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी नोटिफिकेशन बेलवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.